दीक्षांत समारंभामध्ये गंभीर राहणं आवश्यक असते काय? तुम्हा मंडळींना नेक सूचना दिल्या गेल्या आहेत असे वाटते. आपल्या सर्वांना नमस्कार. कार्यक्रमाला उपस्थित असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, डॉक्टर के राधाकृष्णन जी, प्राध्यापक अभय करंदीकर जी, IIT कानपूरचे प्राध्यापक, सर्व विद्यार्थी, इतर मान्यवर आणि या ऐतिहासिक संस्थेतून पदवी प्राप्त करून सन्मानित होत असलेले मान्यवर, सन्मानित हो रहे अन्य सभी वरिष्ठ महानुभाव, आज कानपूरच्या दृष्टीने दुहेरी आनंदाचा दिवस आहे. दोहरी खुशी का दिन है. आज एकीकडे कानपूरला मेट्रो सारखी सुविधा मिळत आहे. कानपुर को मेट्रो जैसी सुविधा मिल रही है. वहीं दूसरी ओर तर दुसरीकडे IIT कानपूर कडून तंत्रज्ञानाच्या विश्वाला की दुनिया को आप जैसे तुमच्यासारखी अमूल्य भेटही मिळत आहे. अनमोल उपहार भी मिल रहे हैं. माझ्या या प्रत्येक युवा साथीदाराला मी खूप शुभेच्छा देतो. ढेरों शुभकामनाएं देता हूं. आज जिन स्टूडेंट्स को सम्मान मिला, आज ज्या विद्यार्थ्यांचा सन्मान केला गेला भी त्यांचेही खूप खूप अभिनंदन. आपण सर्वजण आज ज्या स्थानी पोहोचले आहात त्याच्या मागे तुमचे माता पिता, तुमच्या कुटुंबियातले सर्व लोक, तुमचे शिक्षक, तुमचे प्राध्यापक असे असंख्य लोक आहेत. आणि त्यांचे परिश्रम, बहुत मेहनत रही है, तसेच त्यांचे काही ना काहीतरी योगदान असणार आहे. त्या सर्वांचे, विशेषतः तुमच्या माता पित्यांचे मी अगदी मनापासून अभिनंदन करतो. मैं उन सभी का भी, विशेष करके आपके माता पिता का हृदय से अभिनंदन करता हूं. साथियों, मित्रांनो, आपने तुम्ही ज्यावेळी कानपूर IIT मध्ये प्रवेश घेतला होता और अब जब आप यहां त्यावेळेचे कानपूर आणि आता ज्यावेळी तुम्ही इथून पदवी घेऊन बाहेर पडत आहात तो आजचा दिवस, यामध्ये तुमचे तुम्हालाच स्वतःमध्ये खूप मोठे परिवर्तन झाल्याचे जाणवत असणार. यहां आने से पहले इथे ज्यावेळी तुम्ही आला होता त्यावेळी मनात एक अनामिक भय असेल. मनात अनेक प्रश्नांची मालिका तयार त्यावेळी झाली असणार. आधी आपले ज्ञान, आपल्याला पडणारे प्रश्न याला मर्यादा होती. शाळा, महाविद्यालय, आपले मित्र परिवार इतकेच तुमचे वर्तुळ मर्यादित होते. IIT कानपूरने तुम्हाला या मर्यादेतून बाहेर काढून एक खूप मोठा कॅनव्हास दिला आहे. आता अनामिक भीती राहिलेली नाही. आता संपूर्ण दुनिया तुम्ही जाणून घेण्यासाठी तिचा नव्याने शोध घेण्याचे धाडस दाखवून तुम्ही पुढे जाणार आहात. आता अनामिक प्रश्नांची मालिका तुमच्या समोर नाही. आता क्वेस्ट फॉर द बेस्ट आहे. संपूर्ण विश्वावर जणू राज्य करण्याचे स्वप्न तुमचे आहे. आणि जे काही तुम्ही या वर्गामध्ये शिकला आहात अथवा जितके काही तुम्हाला आपल्या वर्गामध्ये शिकायला मिळाले तितकेच शिक्षण तुमचे वर्गाबाहेर आपल्या मित्रांबरोबर अनुभवातून झाले आहे. वर्गामध्ये तुम्हाला तुमच्या विचारांचा, तुमच्या कल्पनांचा विस्तार झाला.
अपने वर्गाबाहेर के बाहर तुमच्या व्यक्तित्वाचा विस्तार झाला. अपने साथियों के बीच एक्सपीरियंस किया है. क्लासरूम में आपके विचारों का, तुमचे व्यक्तिमत्व विकसित आपके झाले आहे. आइडियाज का विस्तार हुआ. तुम्ही IIT कानपूरमध्ये जे काही मिळवले आहे आपके व्यक्तित्व का विस्तार हुआ, आपकी पर्सनालिटी विकसित हुई है. आपने IIT कानपुर में तुमचे जो विचार अर्जित समृद्ध झाले. त्यामुळे ही एक जो मजबूत विचार पायाभरणी समृद्ध झाली आहे. हुए, ही एक ताकद, वो एक शक्ती ऐसी आहे. मजबूत फाउंडेशन है. या force शक्तीमुळे है, जिसकी तुम्ही जिथे शक्ति कुठे से जाणार आहात तिथे आप काहीतरी जहां भी नवीन जाएंगे, करू शकणार आहात. वहां कुछ काही नया वेगळे करू करेंगे, शकणार आहात. अनोखा तुमच्या करेंगे, कामामध्ये मूल्यवर्धनाचे काम value तुम्ही addition करणार आहात. करेंगे. आपकी तुमचे आज की आजचे training, प्रशिक्षण, आपकी तुमचे skill, कौशल्य, आपकी तुमचे knowledge, ज्ञान आपका ज्ञान निश्चितपणे तौर पर आपको तुम्हाला practical व्यावहारिक world में जगामध्ये वावरताना अधिक मजबूतीने मजबूती से जगह स्वतःचे बनाने स्थान में निर्माण करण्यासाठी मदत करेल. बहुत मदद करेगा. लेकिन परंतु इथे तुमचे यहाँ व्यक्तिमत्व आपका जो विकसित झाले व्यक्तित्व आहे. विकसित हुआ है, वो ते आपको आपल्याला ऐसी ताकद अशी काही देगा ताकद देईल की त्यामुळे जिससे आप तुम्ही एका संपूर्ण समाजाचे society कल्याण as a करू whole शकणार आहे. उसका भला करेंगे. तुम्ही समजा आपला देश अपने समाज, यांना एक अपने नवीन देश को सामर्थ्य देणार आहात. एक नया सामर्थ्य देंगे. साथियों, मित्रांनो, आपने यहाँ तुम्ही IIT इथे की IITच्या भव्य legacy के परंपरेच्या ऐतिहासिक काळामध्ये historical जगला आहात. period को जिया है. आपने तुम्ही वैविध्यपूर्ण विविधताओं से वैशिष्ट्यांनी भरे नटलेल्या भारत के भारताच्या वैभव के वैभवाबरोबरच वर्तमान काळ जगला आहात. वर्तमान को जिया है. भव्य लीगसी ही भव्य परंपरा और आणि vibrant चैतन्यदायी present, सळसळता वर्तमान इन दो पिलर्स या पर, दोन स्तंभांवर, या इन दोन दो रुळांवर पटरियों पर आज तुम्ही आपल्या आज उज्ज्वल भविष्याचा प्रवास सुरू आप करीत आहात. अपने उज्जवल भविष्य की यात्रा शुरू कर रहे हैं. ये यात्रा हा शुभ प्रवास हो, शुभ व्हावा, देश के लिए देशासाठी सफलताओं यशांनी से भरलेला भरी हा हो. प्रवास असावा आज अशी जब कामना आपके बीच हूं, आज आपल्यामध्ये उपस्थित तो मैं राहून यही कहूंगा, मी तुम्हा सर्वांविषयी व्यक्त मेरी करीत आहे. आप सबसे यही कामना रहेगी. साथियों, मित्रांनो, इस साल यावर्षी भारताने आपल्या स्वातंत्र्याच्या भारत 75व्या वर्षात प्रवेश केला आहे. भारत ने अपनी आजादी के 75वें वर्ष में प्रवेश किया है. हम सभी आपण सर्वजण देशाचा महोत्सव अमृत मना महोत्सव साजरा करीत आहोत. आपने जहेज शहर में तुम्ही ज्या शहरामध्ये पदवी घेतली आहे डिग्री पाई, त्या कानपूर शहराचा एक शानदार इतिहास आहे. कानपुर का अपना शानदार इतिहास रहा है. कानपूर हे भारत के भारतातल्या उन निवडक कुछ शहरांपैकी चुनिंदा शहरों में एक से वैविध्यपूर्ण शहर आहे. है, जो इतना डाइवर्स है. सत्ती चौरा घाट से लेकर सत्ती चौरा घाटापासून मदारी ते मदारी पासीपर्यंत, नानासाहेबांपासून बटुकेश्वर दत्त ते बटुकेश्वर दत्तांपर्यंत ज्यावेळी आपण या शहरामध्ये फेरफटका मारतो त्यावेळी असे वाटते की आपण स्वातंत्र्य संग्रामातल्या हुतात्म्यांचा गौरव केला आहे. त्या गौरवशाली भूतकाळामध्ये आपण फेरफटका मारून येत आहोत. या स्मृतींच्या बरोबरच आप सभी तुम्हा सर्वांवर देश को देशाला अगले आगामी 25 25 वर्षों वर्षांपर्यंत दिशा देण्याचे, तक दिशा देने, देश को देशाला गति गती देने का देण्याचे दायित्व आहे. अब तुम्ही कल्पना करा, ज्यावेळी 1930 मध्ये 1930 में दांडी यात्रा निघाली होती 1930 त्यावेळी में त्या यात्रेने त्या दांडी कालावधीमध्ये यात्रा सुरू संपूर्ण हुई. देशामध्ये किती मोठे आंदोलनकारी तब उस बनवले होते. यात्रा ने उस टाइम पीरियड को पूरे देश को कितना आंदोलित कर दिया था. उस समय त्या काळामध्ये देश देश जितका भारलेला होता उसने त्यामुळेच स्वातंत्र्य आझादी मिळवण्यासाठी के लिए भारत के भारतातल्या जन- प्रत्येक जन में जनजनामध्ये अभूतपूर्व एक विश्वास अभूतपूर्व निर्माण विश्वास झाला होता. पैदा कर दिया था. हर भारतवासी प्रत्येक के भारतवासीच्या मन में मनामध्ये
विजयाच्या विश्वासाचे बीज पेरले गेले होते. 1930च्या काळामध्ये जे 20-25 वर्षांचे नवतरुण होते, 1947 पर्यंत त्यांचा प्रवास आणि 1947 मध्ये स्वातंत्र्याच्या संकल्पाला मिळालेली सिद्धी म्हणजे त्यांच्या आयुष्यातले ते सुवर्ण युग होते. आज तुम्हीही एक प्रकारे अशाच सुवर्ण युगामध्ये पाऊल टाकत आहात. उस जैसी ही गोल्डन एरिया में कदम रख रहे हैं. ये गोल्डन हे सुवर्ण युग आहे, आपल्यासाठी आहे. जैसे राष्ट्र के जीवन का अमृत काल है, ज्याप्रमाणे राष्ट्र जीवनाचा हा अमृत काळ आहे, अगदी तसाच हा तुमच्या जीवनाचाही अमृत काळ आहे. अमृत महोत्सव की इस घड़ी, अमृत महोत्सवाच्या या क्षणामध्ये जब आप तुम्ही IITचा परंपरा वारसा घेऊन पुढे निघाला आहात, तर मग त्या स्वप्नांनाही बरोबर घेऊन निघा. 2047 मध्ये भारत कसा असेल, आगामी 25 वर्षांमध्ये आपल्या जीवनामध्ये 50 वर्ष पूर्ण करणार आहात, त्यावेळी भारत कसा असेल, त्यासाठी तुम्हाला आतापासूनच काम करावे लागणार आहे. उस समय का भारत कैसा होगा, उसके लिए आपको अभी से ही काम करना होगा. और मुझे पता, आणि मला माहित आहे की कानपूर IIT मध्ये इथल्या वातावरणाने तुम्हाला ही ताकद दिली आहे. आपको वो ताकत दी है कि आप आता तुम्हाला तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कोणीही रोखू शकणार नाही. कोई रोक नहीं सकता. हा काळ हे 21व्या शतकामध्ये संपूर्णपणे तंत्रज्ञानावर आधारित असणार आहे. या दशकामध्येही तंत्रज्ञानाचा वेगवेगळ्या क्षेत्रावर दबदबा अधिक वाढणार आहे. तंत्रज्ञानाविना जीवन आता एक प्रकारे अपूर्ण जीवन असणार आहे. बिना टेक्नोलॉजी के जीवन अब एक तरह से अधूरा ही होगा. ही जीवन आणि तंत्रज्ञानाची स्पर्धा असणारे युग आहे. आणि मला विश्वास आहे की यामध्ये तुम्ही नक्कीच खूप पुढे जाणार आहात. तुम्ही आपल्या तरुणपणातील इतकी महत्वाची वर्षे तंत्रज्ञानामध्ये तज्ञ बनवण्यासाठी खर्च केली आहेत. टेक्नॉलॉजी का एक्सपर्ट बनने में तुमच्यासाठी मग यापेक्षा मोठी संधी आणखी काय असणार आहे? इससे बड़ा अवसर और क्या होगा. आपके पास तुमच्याकडे तर भारताबरोबरच संपूर्ण विश्वामध्ये तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये योगदान देता येईल, यासाठी संधी उपलब्ध असणार आहेत. बहुत बड़ा अवसर है. साथियों, मित्रांनो, आपल्या IIT संस्था तर नेहमीच बुद्धिवंत आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने इन्क्युबेशन केंद्र असतात. और IIT कानपुर की तो आणि IIT कानपूरने तर आपली एक वेगळी प्रतिष्ठा प्राप्त केली आहे. तुम्ही स्वतःची कंपनी एक्वाफ्रंट इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून बनारसच्या खिडकी घाटावर जगातले पहिले तरंगते CNG फिलिंग स्टेशन विकसित केले आहे. दुनिया का जो पहला फ्लोटिंग CNG फिलिंग स्टेशन विकसित किया है वो ते बेहतरीन. अतिशय उत्कृष्ट आहे. अशा पद्धतीने तुम्ही कृषी क्षेत्रामध्ये स्टेट ऑफ आर्ट तंत्रज्ञान विकसित केले आहे. जगातला पहिला छोटे आणि मृदा चाचणी संच तयार केला आहे. 5G तंत्रज्ञानामध्ये तर IIT कानपूरचा नाव जागतिक दर्जाचा भाग बनले आहे. ही संस्था अशा अनेक यशांमुळे अभिनंदनास पात्र आहे. बधाई का पात्र है. अशा वेळी तुमची जबाबदारी ही अनेक पटींनी वाढते. भी कई गुना बढ़ गई है. आज कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रामध्ये ऊर्जा आणि हवामान विषयक पर्यायामध्ये उच्च तंत्रज्ञानाधारित पायाभूत सुविधा या क्षेत्रामध्ये देशामध्ये खूप मोठ्या संधी आहेत.
हेल्थ जैसे सेक्टर भी आरोग्यासारख्या क्षेत्रामध्येही आज आज तंत्रज्ञानाधारित काम केले जात टेक्नोलॉजी आहे. ड्रिवन होते जा रहे हैं. हम एक डिजिटल आपण डायग्नोसिस आता के एरा एक में डिजिटल रोग निदान युगामध्ये रोबोट रोबोच्या assisted मदतीने treatment उपचार के एरा करण्याच्या में युगामध्ये पाऊल ठेवत आहोत. हेल्थ डिवाइसेस आरोग्य उपकरणे आता घरामध्ये के असणे essential गरजेचे बन बनले गई. आहे. Disaster आपत्ती व्यवस्थापनामध्ये management में अनेक चुनौतियों का आव्हानांना सामना भी तोंड हम द्यावे लागते. टेक्नोलॉजी त्यासाठी के जरिए तंत्रज्ञानाची मदत आपण घेऊ शकतो. आप कल्पना करिए तुम्ही कल्पना करा, हम कितनी व्यापक आपण किमी संभावनाओं व्यापक के गेट पर शक्यतांच्या दारी उभे आहोत. त्यामध्ये ये तुमची खूप संभावनाएं मोठी आणि महत्त्वपूर्ण भूमिका आपके असणार आहे. लिए. इनमें आपकी बहुत बड़ी भूमिका है. ये आपके लिए या तुमच्यासाठी देश देशविषयाच्या के प्रति असलेल्या केवळ केवळ जिम्मेदारियां जबाबदाऱ्या नाही नहीं, तर ही स्वप्ने आहेत. बल्कि ये वो सपने हैं ही जिन्हें स्वप्ने हमारी कितनी ही आपल्या पीढ़ियों कितीतरी ने पिढ्यांनी जिया. पाहिली आहेत. ही मंडळी अशी स्वप्ने जगली आहेत. उन सपनों को मात्र साकार ती करने का स्वप्ने एक साकार आधुनिक भारत करण्याचे बनाने का वो सौभाग्य एक आधुनिक भारत बनवण्याचे आपको भाग्य मिला है, तुम्हाला आपकी मिळाले पिढी आहे, को मिला. तुमच्या पिढीला मिळाले आहे. साथियों मित्रांनो, आज आप आज तुम्ही ज्या 21व्या शतकाच्या 21वीं ज्या सदी के कालावधीत जिस आहात तो कालखंड काळ में म्हणजे मोठी ध्येये निश्चित करण्याचा वो बड़े आणि ती लक्ष्य साध्य तय करण्यासाठी तुमची सर्व शक्ती और पणाला उन्हें लावण्याचा प्राप्त आहे. करने के लिए पूरी शक्ति लगा देने का है. जो आज जी सोच विचार और करण्याची attitude प्रवृत्ती तुमची आहे आज तीच आपका प्रवृत्ती देशाचीही है, आहे. वही एटीट्यूड देश का भी है. पहले अगर पूर्वी कामासंदर्भात विचार करत सोच असू तर आज काम विचार चलाने करून की काम होती करून थी, दाखवायचे तो आणि आज त्या सोच कामाचे परिणाम घडून कर आणायचे आहेत. गुजरने की काम करके नतीजे लाने की है. पहले अगर पूर्वी समस्यांपासून सुटका करून घेण्याचा समस्याओं से प्रयत्न पीछा असेल छुड़ाने तर की आज कोशिश होती समस्या थी, सोडवण्यासाठी संकल्प आज केले जात आहेत. समस्याओं के समाधान के लिए संकल्प लिए जाते हैं. त्यावर समाधान उत्तरे, तीही वो कायमस्वरूपी स्थायी, शाश्वत उपाय. स्टेबल सॉल्यूशंस. आत्मनिर्भर भारत हे त्याचे इसका उत्तम बहुत उदाहरण बड़ा आहे. उदाहरण है. साथियों, मित्रांनो, हम सभी ने देखा है आपण सर्वांनी पाहिलं की कुटुंबात कि कुणी परिवार 20-22 में वर्षांचे भी झाले जब तरी कोई घरातील वडीलधारी मंडळी त्यांना वारंवार 20-22 सांगतात साल का की आता हो वेळ जाता आली आहे आपल्या पायावर उभे राहण्याची. तो घर के बड़े बुजुर्ग बार बार सुनाते हैं कि अब समय आ गया है, अपने पैरों पर खड़े हो जाओ. और मुझे पक्का विश्वास है आप जब यहाँ से आणि मला खात्री आहे जरा मिलने के लिए की माता तुम्ही पिता को, जरा आपल्या आई वडिलांना भेटण्यासाठी पहला इथून यही घरी सुनो गेलात कि भाई अब तर मेरा ते आधी काम हेच पूरा हो ऐकवतील, बाळा गया. अब अपने पैरों आता पर माझं खड़े काम हो जाओ. संपलं आहे, हर माँ आता बाप आपल्या यही पायावर कहने उभा वाले राहा. हैं. प्रत्येक पालक और अगर हेच देर सांगणार कर दी आहे. तो बार बार सुनने को मिलेगा. आणि उशीर केलात तर पुन्हा पुन्हा हेच घर के ऐकावं लागेल. बड़े बुजुर्ग माता पिता ऐसा इसलिए घरातील करते वडीलधारी हैं मंडळी आई वडील ताकि असं सांगत आप राहतात कारण तुम्ही आत्मनिर्भर व्हावे, आत्मनिर्भर बने. तुम्ही तुमचे आप सामर्थ्य अपने ओळखावे, सामर्थ्य को पहचाने, तुम्ही स्वप्ने पाहावीत, आप सपने त्यांचे देखें, संकल्पात रूपांतर उनको करावे संकल्प में आणि जीव परिवर्तित तोडून करें ती सिद्ध करून दाखवावी. और जी जान से उसे सिद्ध करके रहे. हमारे भारत ने भी तो आपल्या आज भारतानेही भारत स्वातंत्र्यानंतर असाच अपनी नव्यानेच यात्रा प्रवास नए सुरू सिरे केला से होता. शुरू की थी. ज्यावेळी देशाच्या स्वातंत्र्याला जब देश की 25 वर्ष आजादी पूर्ण को झाली त्यावेळेपर्यंत 25 साल आपण हुए. आपल्या पायावर उभे राहण्यासाठी खूप तक काही हमें करायला हवे भी होते. अपने पैरों पर खड़ा होने के लिए बहुत कुछ कर लेना चाहिए था. तब से लेकर अब तक तेव्हापासून बहुत देर आतापर्यंत हो चुकी है. खूप उशीर झाला आहे. देश देशाने बराच वेळ बहुत वाया समय घालवला आहे. गंवा चुका है. मध्ये 2 पिढ्याही होऊन इसमें गेल्या. 2 पीढ़ियां चली गई. त्यामुळे आता 2 इसलिए क्षणही हमें गमवायचे नाहीत. 2 पल भी नहीं गंवाना है. साथियों, मित्रांनो, मेरी माझ्या बातों में बोलण्यात आपको तुम्हाला अधीरता दिसत असेल अधीरता नजर आ रही है और बहुत स्वाभाविक है कि आणि आपको तुम्हालाही अधीरता वाटणे अधीरता स्वाभाविक आहे. लगती भी होगी, लेकिन मैं चाहता हूं पण मला वाटतंय आणि तुम्हा सर्वांच्या मध्ये आज कानपूरच्या के भूमीवर धरती आलो माँ आहे के बीच में आया हूं, तो मेरा मन तेव्हा माझ्या मनाला वाटतंय तुम्हीही आत्मनिर्भर भारतासाठी असेच इसी अधीर व्हा. तरह आत्मनिर्भर भारत के लिए अधीर बने. आत्मनिर्भर भारत पूर्ण हे संपूर्ण आजादी का स्वातंत्र्याचे मूल स्वरूप आदी ही स्वरूप आहे जहां हम किसी पर भी जिथे आपण निर्भर कुणावरही नहीं. अवलंबून राहणार नाही. स्वामी स्वामी विवेकानंद विवेकानंद म्हणाले होते
Every nation प्रत्येक has a राष्ट्राला message to देण्यासाठी deliver. संदेश असतो, पूर्ण Our mission करण्यासाठी to fulfill. एक ध्येय असते Our destiny to reach. आणि यदि हम भाग्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक गंतव्य स्थान आत्मनिर्भर असते. नहीं होंगे, जर आपण आत्मनिर्भर झालो नाही हमारा देश तर आपला देश आपले अपने लक्ष्य कसे पूर्ण कैसे करेल, पूरे करेगा, अपनी आपल्या destiny गंतव्य तक ठिकाणी कैसे पहुंचेगा? आपण कसे पोहोचणार. मित्रांनो, आप ये कर आपण हे करू शकता. माझा तुमच्यावर विश्वास मेरा आहे. आप पर भरोसा है. और मैं आणि जब आज आज जेव्हा मी इतनी एवढ्या बातें गोष्टी कह रहा हूं, बोलतोय, इतनी इतक्या चीजें गोष्टी कर करतोय, रहा हूं, त्यात तो मला मुझे तुमचा चेहरा दिसतोय. उनमें आपका चेहरा नजर आता है. आज देशात में जो एक के एकामागून बाद एक एक होत असलेल्या बदलाव हो रहे बदलांमागे हैं, आज उनके मला पीछे तुमचा मुझे चेहरा दिसतोय. आप ही का चेहरा नजर आता है. आज जो लक्ष्य देश तय कर देश रहा है, आज जे ध्येय निश्चित करत उसकी आहे प्राप्ति की शक्ति ते भी साध्य करण्याची ताकद देश को देशाला तुमच्याकडूनच मिळेल. आपसे ही मिलेगी. आप ही हैं तुम्हीच आहात जो ये जे करेंगे हे साध्य करणार आहात और आणि तुम्हालाच आपको हे साध्य भी करायचे करना आहे. है. ये अनंत या अनंत संभावनाएं शक्यता तुमच्यासाठी आहेत आपके लिए आणि ही तुम्हाला है त्या प्रत्यक्षात और आणायच्या आहेत. आपको ही इन्हें साकार करना है. देश जब जेव्हा देश अपनी आपल्या आझादी के स्वातंत्र्याची 100 वर्षे 100 साजरी करेल वर्ष मनाएगा, तेव्हा त्या यशाला तुमच्या उस घामाचा सफलता में सुगंध येईल. आपके पसीने की महक होगी, आपके परिश्रम की तुमच्या पहचान मेहनतीची ओळख पटेल. होगी. और आप ये आणि तुम्ही चांगलेच ओळखता, भलीभांति जानते हैं कि बीते देशाने वर्षों गेल्या में काही वर्षात आत्मनिर्भर किस भारताचा पाया रचण्यासाठी, आत्मनिर्भर तुमचे काम भारत के सोपे नींव करण्यासाठी तैयार करने के लिए, कशा प्रकारे कार्य करून आपका ठेवलेले आहे. काम आसान करने के लिए देश ने किस तरह काम किया है. पिछले गेल्या 7 वर्षात सालों में देश में देशात स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया सारखे इंडिया जैसे उपक्रम प्रोग्राम सुरू झाले शुरू आहेत. हुए. अटल इनोव्हेशन मिशन आणि पीएम और रिसर्च PM फेलोशिपच्या रिसर्च स्कॉलरशिप माध्यमातून के जरिए देश तरुणांसाठी देश नवीन युवाओं मार्ग के लिए तयार नए करत आहे. रास्ते बना रहा है. नेशनल भविष्यातील एजुकेशन संभाव्य पॉलिसी के स्थितीचा साथ आरंभ राष्ट्रीय Futuristic शैक्षणिक धोरणाने करून temperament की नव्या नई पीढ़ी पिढीच्या को तैयार निर्मितीची करने की तयारी शुरुआत सुरू हुई. झाली आहे. Ease of व्यवसाय doing सुलभता business को सुधारा सुधारली गया. गेली, धोरणात्मक Policy अडथळे blockage दूर झाले. दूर किए गए. या प्रयत्नांचे परिणाम प्रयासों के आज परिणाम इतक्या इतने कमी कम कालावधीत समय में आपल्या समोर आले आज आहेत. हमारे सामने है. आजादी के इस स्वातंत्र्याच्या या 75वें साल में 75व्या वर्षात आपल्याकडे हमारे पास 75हून अधिक युनिकॉर्न, 75 से 50,000हून unicorns, अधिक स्टार्टअप आहेत. 50,000 से अधिक स्टार्टअप है. इनमें से यापैकी 10,000 स्टार्टअप स्टार्टअप गेल्या तो 6 केवल महिन्यातच पिछले पुढे 6 आले महीनों में आहेत. आए हैं. आज आज भारत जगातील दुसरे दुनिया का सर्वात दूसरा मोठे सबसे स्टार्टअप बड़ा हब म्हणून startup उदयास hub आले बनकर आहे. उभरा है. इतने आपल्या startup आयआयटीच्या तरुणांनीच हमारी कितीतरी IIT स्टार्टअप के सुरू केले युवाओं ने आहेत. ही शुरू किए. ताज्या अमेरिका अहवालानुसार एक रिपोर्ट के मुताबिक जगातील अनेक विकसित देशांना भारत मागे दुनिया टाकून के कई विकसित भारत देशों तिसरा को पीछे सर्वात छोड़ मोठा युनिकॉर्न देश बनला आहे. तीसरा सबसे बड़ा यूनिकॉर्न कंट्री बन गया है. मित्रांनो, आजकाल जागतिकीकरणाची चर्चा होते, उसके त्याचे फायदे तोटेही चर्चिले जातात, लेकिन पण एका गोष्टीबद्दल विवाद नाही. भारतीय कंपन्या जागतिक व्हाव्यात, भारताची उत्पादने जागतिक व्हावीत असे कोणाला वाटत नाही. भारत के प्रोडक्ट ग्लोबल बने. जो आईआईटी को ज्याला जानता, आयआयटीची माहिती आहे, इथली बुद्धिमानकता talent माहिती को आहे, जानता, इथल्या प्राध्यापकांची यहाँ के कार्यप्रवणता professors माहिती की आहे, मेहनत को जानता, त्यांचा विश्वास आहे वो की हे सर्व विश्वास करता है आयआयटीचा तरुण नक्कीच करेल. आईआईटी के नौजवान जरूर करेंगे. और मैं आज आणि आज मी आपको तुम्हाला ऐसे professionals अशा को व्यावसायिकांना आश्वासन देऊ ये इच्छितो भी भरोसा की देना सरकार चाहता हूं सर्व प्रकारे कि तुमच्या सरकार सोबत आहे. हर तरीके से आपके साथ है. साथियों, एक मित्रांनो, और जरूरी बात आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात हम ठेवली सबको पाहिजे. याद रखनी है. आज से आजपासून हुई सुरू यात्रा झालेल्या प्रवासात आपको अनेक जण तुम्हाला सोयीसाठी सहूलियत के जवळचे लिए मार्ग शॉर्टकट सांगतील. भी बहुत लोग बताएंगे.
लेकिन मेरी पण सलाह माझा होगी सल्ला असा आहे की जर तुम्हाला आराम आणि आव्हान comfort और यापैकी challenge एक में निवडायचे असेल तर मी अगर तुम्हाला चुनना आराम नाही है, आव्हानाची निवड आग्रह करण्याचे करूंगा, आग्रह करेन. कंफर्ट मत चुनना, चैलेंज जरूर चुनना. क्योंकि आप चाहे या न कारण चाहे, तुमची इच्छा असो वा नसो जीवनात में आव्हाने नक्की चुनौतियां येतातच. आनी ही है. पण त्यांच्यापासून दूर पळणारे उनसे त्यांचे बळी भागते ठरतात. हैं, वो उनका शिकार बन जाते हैं. बट इफ यू आर लुकिंग फॉर परंतु चैलेंजेस, जर तुम्ही आव्हाने शोधत असाल तर तुम्ही शिकारी आहात आणि आव्हान म्हणजे तुमची शिकार. इसलिए म्हणून तुम्ही अशी आपको व्यक्ती एक असावे ऐसा की जी इंसान समस्यांना बनना है, शोधत राहील जो आणि तुमच्या प्रॉब्लम्स को आवडीनुसार तलाशता है त्यांचे निराकरण करेल. और अपने मुताबिक अपनी चॉइस से उनको ये सॉल्यूशंस निकालता है. फ्रेंड्स, मित्रांनो, आप तुम्ही सभी सर्व विद्यार्थी IIT चे IIT उत्कृष्ट के तंत्रज्ञ आहात. फाइनेस्ट टेक माइंड्स है. यू ऑल ईट, तुम्ही सगळे खाताना पिताना श्वास घेताना टेक्नोलॉजी. तंत्रज्ञानाचाच विचार करता. आप लगातार इनोवेशन में तुम्ही ही लगे सतत रहते. नवनिर्मितीत गुंतलेले असता. फिर भी तरी सुद्धा या सगळ्यात माझी तुम्हाला एक विनंती मेरा आहे. आपसे एक आग्रह भी है. टेक्नोलॉजी की अपनी ताकत होती है, तंत्रज्ञानाची स्वतःची ताकद आहे, इसमें कोई बुराई त्यात नहीं, काहीही नुकसान नाही और ये आपका पैशन. आणि ती तुमची आवडही लेकिन आहे. टेक्नोलॉजी की दुनिया में रहते हुए आप मात्र तंत्रज्ञानाच्या जगात Human वावरत असताना elements of life को जीवनातील कभी मत मानवी भूलिए. घटकांना तुम्ही कधीही विसरू नका. आप अपने स्वयं के रोबोट आपण कधीही आपल्या स्वतःला यंत्रमानव होऊ देऊ नका. आप अपनी तुम्ही मानवीय तुमच्या संवेदना, मानवी संवेदना, तुमची अपनी कल्पनाशक्ती, कल्पनाओं, तुमची सर्जनशीलता अपनी creativity आणि कुतूहल जिवंत और ठेवा. क्यूरियोसिटी को हमेशा जिंदा रखिए. अपने जीवन में उन चीजों को आपण भी आपल्या महत्व जीवनात दीजिएगा, अशा गोष्टींनाही महत्त्व जो देऊ जरूरी नहीं कि ज्या हमें केवळ टेक्नोलॉजी की तंत्रज्ञानाच्या मदद से ही सहाय्याने मिलती हो. आपल्याला मिळतीलच असे नाही. आप इंटरनेट इंटरनेट ऑफ ऑफ थिंग्स थिंग्स काम वर- करिएगा, लेकिन इमोशन ऑफ थिंग्स इंटरनेट ऑफ थिंग्सवर तुम्ही नक्कीच काम कराल, पण इमोशन्स ऑफ थिंग्स विसरू नका. आप आर्टिफिशियल इंटेलिजेंस के बारे तुम्ही में जरूर कृत्रिम सोचिएगा. बुद्धिमत्तेबद्दल नक्कीच लेकिन विचार कराल, human परंतु मानवी intelligence को भी बुद्धिमत्तेची याद देखील आठवण ठेवा. आप तुम्ही कोडिंग कोडिंग करत रहिए, राहाल, पण लोकांशी लेकिन तुमचा लोगों कनेक्ट के साथ अपना संपर्क connect भी बनाए कायम रखिएगा. ठेवा. अलग अलग लोगों से, अलग अलग कल्चर वेगवेगळ्या के लोगों से लोकांशी, आपका जुड़ाव वेगवेगळ्या संस्कृतीच्या लोकांशी झालेला आपके तुमचा व्यक्तित्व की सहवास ताकत ही बढ़ाएगा. तुमच्या व्यक्तिमत्वाची ताकद नहीं वाढवेल. होना चाहिए कि जब भावना दाखवताना Emotion तुमच्या दिखाने मेंदूने की असे बात करू आए, नये. HTTP आपका मस्तिष्क 404 करे, HTTP 404 पेज नॉट पृष्ठ फाउंड. सापडले नाही. जब बात sharing की जेव्हा हो, सामायिकीकरण sharing of करण्याची joy वेळ येईल, और काइंडनेस की हो, आनंद आणि दयाळूपणा कभी कोई सामायिक password करण्याची नहीं वेळ रखिएगा. येते, तेव्हा कधीही खुले दिल त्याला से लाइफ पासवर्ड को ठेवू enjoy नका. करिएगा. खुल्या मनाने जीवनाचा आनंद घ्या. वैसे में जो अभी शेयरिंग ऑफ जॉय की बरं, मी बात नुकतेच की है, आनंद शेअर करण्याबद्दल जे बोललो तो मुझे त्यावरून पता है, तुम्हाला स्मरण करून ये देतो. शब्द हे शब्द सुद्धा आपको तुम्हाला बहुत आठवतील. कुछ याद भी दिला रहा है. सागर ढाबा, और केरला आणि कैफे केरळ की कॅफे गपशप, येथील यहाँ के कॅम्पस रेस्टॉरंट मधला स्वाद, CCD ची कॉफी, OAT मधील काठी रोल्स, और एमटी पर MT चाय और मधील जलेबी, चहा, टैग कृति और अंतरंगिनी भी आपको बहुत याद आने वाले हैं. जीवन इसी का नाम है. जगह बदली रही है, लोग मिलते हैं, बिछड़ते हैं, लेकिन जीवन चलता रहता है. इसी को कहते हैं चरैवेति, चरैवेति, चरैवेति. मैं अभी देख रहा हूं कि कई सारे स्टूडेंट्स दूसरे लेक्चर हॉल में भी हमारे साथ जुड़े हुए हैं.
कोरोना प्रोटोकॉल की वजह से वो वहीं से मुझे सुन रहे हैं। अगर आप लोगों की अनुमति होगी और आपके इस प्रोटोकॉल में कोई तकलीफ ना हो तो मैं जरूर वहां जाना चाहूंगा, उनसे मिलना चाहूंगा, उनसे रूबरू मिलूंगा। आप अपने कैरियर में सफल हो, आपकी सफलता देश की सफलता बने, इसी कामना के साथ मैं अपनी बात समाप्त करता हूं। आप सभी को एक बार फिर बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। बहुत बहुत धन्यवाद।